எங்க தண்ணி வருதோ இல்ல அங்க தண்ணி வரணும் எங்க தண்ணி வருதோ இல்ல அங்க தண்ணி வரணும். तामिळनाडूचे माजी उपमुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टॅलिन यांना याच वाक्यानं अडचणीत आणलंय. उदयनिधी स्टॅलिन यांना अटक आणि सुटका. अभिनेत्री त्रिशाबाबत द्विअर्थी टिप्पणीवरून वादंग. स्टॅलिन यांच्या अटकेनं तामिळनाडू तापलं. उदयनिधी स्टॅलिन यांना अटक करून नेताना त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठा गोंधळ घातला. पोलिसांच्या गाडीला कार्यकर्त्यांनी अक्षरशः घेराव घातला आणि पोलिसांशी धक्काबुक्कीही केली. उदयनिधी स्टॅलिन यांना अटक होण्याचं कारण त्यांचंच एक वाक्य. तामिळनाडूच्या तंजावर येथे त्यांनी आंदोलन केलं. कावेरी नदीच्या पाणी प्रश्नावरून त्यांनी मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्यावर सडकून टीका केली. त्याचवेळी जमावातून लोकांनी अभिनेत्री त्रिशाचं मोठ्या आवाजात नाव घेतलं आणि उदयनिधी स्टॅलिन यांनी कथितरित्या अश्लील आणि द्विअर्थी विधान केलं. पहा स्टॅलिन नेमकं काय म्हणाले होते. திமுக மேல என்ன பொய் வழக்கு போடலாம், என்ன பொய் கேஸ் போடலாம். எங்க தண்ணி வருதோ இல்ல அங்க தண்ணி வரணும். पण मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्यावर टीका करताना उदयनिधी यांनी त्रिशा कृष्णनबाबत टिप्पणी का केली तेही पहा. त्रिशा कृष्णन आणि जोसेफ विजय यांचा अनेक सिनेमात एकत्र अभिनय. विजय त्रिशा यांनी 2004 मध्ये गिल्ली चित्रपटात पहिल्यांदा एकत्र काम केलं. तिरुपाची, आधी, कुरुवी, लिओ या चित्रपटात एकत्र अभिनय केला. जोसेफ विजय मुख्यमंत्री झाल्यावरही त्रिशा सोबत अनेक कार्यक्रमात हजेरी दिसली. मैत्री कार्यक्रमांमधील एकत्र सहभागामुळे त्यांच्यात प्रेम प्रकरण असल्याच्या चर्चा रंगल्या. या सगळ्या चर्चा तामिळनाडूत रंगल्या असताना उदयनिधी स्टॅलिन यांनी जोसेफ विजय यांच्यावर टीका करताना त्रिशावरही टिप्पणी केली. यावरून उदयनिधी स्टॅलिन यांना अटक केली. त्यानंतर उदयनिधी यांनी कोर्टात धाव घेतली. दोन्ही बाजूंनी युक्तिवाद झाल्यानंतर उदयनिधी यांना चौकशी करून सोडून देण्याचे आदेश कोर्टाने दिले. मात्र वादग्रस्त वक्तव्याने आधीच वादावादी सुरू असताना आता उदयनिधींच्या अटक आणि सुटकेमुळे तामिळनाडूतलं राजकारण पुन्हा एकदा चांगलंच तापलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.